आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। कुंभमेळ्याच्या कामांमध्ये गुणवत्तेशी तडजोड नाही, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग। नाशिक सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी सुरू असलेली आणि प्रस्तावित पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार व टिकाऊ व्हावीत यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने गुणवत्ता नियंत्रण प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेत विविध विभागांचे अधिकारी व अभियंते सहभागी झाले होते। कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी यावेळी स्पष्ट केले की सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या कोणत्याही कामामध्ये गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही। कोट्यवधी भाविकांच्या सोयीसाठी उभारल्या जाणाऱ्या सुविधा सुरक्षित आणि दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। प्रत्येक विभागाने गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करावे, तसेच अभियंते आणि क्षेत्रीय पथकांचे क्षमता संवर्धन महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले। कार्यशाळेत कामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता तपासणी, रिक्वेस्ट फॉर इन्स्पेक्शन प्रक्रिया, विविध तांत्रिक चाचण्या, आवश्यक दस्तऐवजीकरण तसेच प्रभावी गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। IIT बॉम्बे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील तज्ज्ञांनी गुणवत्ता नियंत्रण, त्रयस्थ तपासणी आणि प्रत्यक्ष कामांच्या तपासणी पद्धतीबाबत माहिती दिली। यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन व प्रदीप चौधरी, मुख्य अभियंता प्रशांत आवटी, IIT बॉम्बेचे प्राध्यापक डॉ. धर्मवीर सिंग यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। सिंहस्थ कुंभमेळा 2027 अंतर्गत होणाऱ्या सर्व विकास कामांमध्ये नियमित देखरेख, आवश्यक चाचण्या, योग्य दस्तऐवजीकरण आणि प्रत्येक टप्प्यावर काटेकोर गुणवत्ता तपासणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। आजचा आपला कुंभमेळ्याच्या संदर्भातला जे आपत्ती व्यवस्थापनचं सगळं नियोजन आहे त्याची आज एक महत्वपूर्ण वर्कशॉप आणि कार्यशाळा आपण ठेवली आहे। त्याच्या मागची संकल्पना आहे जे आपण डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टच्या अंतर्गत इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टम ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये युनिफाईड कमांड असतो आणि युनिफाईड कमांड मध्ये प्रत्येक विभागाची काय काय जबाबदारी आहे त्यांना करणं आवश्यक आहे आणि त्यांना डेझिग्नेट करणं सुद्धा आवश्यक आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून खूप इम्पॉर्टंट एक त्याच्यामधला एक कॉम्पोनंट आहे तो इमर्जन्सी सपोर्ट फंक्शन म्हणून त्याला आपण ओळखतो। इमर्जन्सी सपोर्ट फंक्शन मध्ये जबाबदारी फिक्स केली जाते। वेगवेगळे जे आपले इमर्जन्सी सपोर्ट इमर्जन्सी फंक्शन्स आहे, फॉर एक्झाम्पल फायरच्या संदर्भातला, फॉर एक्झाम्पल लॉजिस्टिकच्या संदर्भातला, फॉर एक्झाम्पल एखादा काही रोड ऍक्सिडेंट झाला, असा वेगवेगळे प्रकारचे जे ESF आहे त्यांना आपण डिफाईन करून विभागाची जबाबदारी, त्याच्यामध्ये प्रायमरी रिस्पॉन्सिबल डिपार्टमेंट असतो, सेकंडरी रिस्पॉन्सिबल डिपार्टमेंट असतो, तो आज सर्व डिपार्टमेंटचे नोडल ऑफिसरची कार्यशाळा ठेवली आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक विभागाची स्वतःची जबाबदारी काय असणार आहे आणि त्या इमर्जन्सी सपोर्ट फंक्शनच्या हिशोबाने त्यांनी स्वतःचे डिपार्टमेंटल प्लॅन्स कसं तयार करायचे आणि ओव्हरऑल या इमर्जन्सी सपोर्ट फंक्शनचा संपूर्ण जे आपला पहलू आहे ते आमचे ओव्हरऑल डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापनचे प्लॅन मध्ये फिट होईल। याच्यामध्ये आम्ही कुंभचे दृष्टीने आपत्ती व्यवस्थापनचं नियोजन करताना जवळपास 17 हॅझार्ड कन्सिडर केले, ज्याच्यामध्ये फ्लड पासून लाइटनिंग, वारा, लँडस्लाइड असं वेगवेगळे प्रकारचे जे हॅझार्ड आपले जिल्ह्याच्या दृष्टीने होऊ शकतात त्यांना गृहीत धरून त्याच्यावरची संपूर्ण प्लॅनिंग आज रोजी प्राधिकरणाचे मार्फत विभागाच्या समन्वयाने आमची सुरू आहे।